नमस्कार, मी क्षितिजा आणि आज मी काहीतरी वेगळ्या विषयावरती तुमच्यासोबत बोलणार आहे. माझं मत किंवा माझी पर्सनल लाईफ स्टोरी जी काही असेल ना, तर ती शेअर करणार आहे. तर तुमच्या बऱ्यापैकी जणांच्या मनामध्ये सेम प्रश्न असेल, तर मी म्हटलं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूयात, की मला माझ्या करिअरमध्ये माझ्या नवऱ्याचा, माझ्या मिस्टरांचा किती सपोर्ट आहे आणि मी कशा पद्धतीने गोष्टी ज्या असतील, तर त्या आम्ही दोघे ॲज अ फॅमिली कशा पद्धतीने मॅनेज करतो. कारण लाईफमध्ये प्रत्येक दिवस ना एकसारखा नसतो. म्हणजे आज काही आपण लो असेल, तर कदाचित उद्या व्यवस्थित होतात सगळ्या गोष्टी. परवा पुन्हा काहीतरी. मग असं लाईफ आहे त्यामुळे आणि स्पेशली मॅरेज आहे, लग्न आहे त्यामुळे भरपूर गोष्टी होत असतात. 2 वेगवेगळ्या विचारांची, 2 वेगवेगळ्या स्वप्नांची लोकं ज्यावेळी एकत्र येतात, ॲज अ फॅमिली ते राहतात. त्यामुळे नक्कीच काही आर्ग्युमेंट्स पण होतात किंवा काही असे पण पॉइंट्स असतात जिकडे सिमिलर आमची थिंकिंग असेल, तर असं होतंय. आणि ऑटोमॅटिकली ॲज अ फॅमिली आम्ही नक्कीच ग्रो करण्याचा किंवा पुढे जाण्याचा जो काही प्रयत्न असेल ना, तर तो करत असतो. तर तुमच्यापैकी भरपूर जणांच्या मनामध्ये असा एक प्रश्न होता, की मॅडमांचे मिस्टर काय करतात? किंवा क्षितिजाचे मिस्टर जे असतील तर ते काय करतात? कारण काल श्रद्धा मॅडमना एक कॉल आला होता आणि त्यामध्ये त्या विचारत होत्या, की क्षितिजा मॅडम कुठे राहतात? काय करतात? त्यांचे मिस्टर काय करतात? असं मला मॅडम बोलल्या काल श्रद्धा मॅडम. तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न होता म्हणून म्हटलं का एक स्पेशल व्हिडिओ जो असेल तर तो याच्यावरती बनवावा, की माझे मिस्टर काय करतात? तर माझे मिस्टर ॲज अ कॉन्ट्रॅक्टर काम करतात. रिनोव्हेशन्सची जी काही कामं असतात जसं की पेंटिंग असेल, फॅब्रिकेशन असेल, कार्पेंटरी असेल, इलेक्ट्रिशियनचं काही काम असेल घरामध्ये, ठीक आहे. तर हे सगळं मॅसोनरी असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या असेल ना, तर त्या करतात. कॉन्ट्रॅक्ट घेतात. एखादं घर असेल, एखादी बिल्डिंग असेल त्याचा आणि जे काही सर्व्हिसमॅन असेल तर ते लावून ते काम जे असेल ना, तर ते करून घेतात. आता एक मला वाटते 8-10 वर्ष ते ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. याच्या आधी खूप स्ट्रगल फेजमधून त्यांनी सुद्धा स्वतःला ग्रो केलेलं आहे. म्हणजे अगदी स्कूल लाईफपासून या फील्डमध्ये ते काम करतायत आणि स्ट्रगलचं काम, ठीक आहे. सगळं काम स्ट्रगलचं काम जे असेल तर ते करतायत. म्हणजे स्वतः ॲज अ पेंटर म्हणून त्यांनी भरपूर दिवस काम केलेलं आहे. फॅब्रिकेशनची भरपूर कामं त्यांनी स्वतः केलेली आहेत आणि अक्षरशः फॅब्रिकेशनचं असेल किंवा पेंटिंगचं असेल, तर तुम्हाला माहिती आहे बिल्डिंग्स मोठ्या-मोठ्या असतात. 2 मजली, 3 मजली असेल, त्याच्याही पेक्षा जास्त असेल, तर त्याच्यावरती त्यांनी जी काही कामं असतील, तर ती अगदी स्वतः जी असेल ना, तर ती केलेली आहेत. आणि ॲज अ फॅमिली आमचं लग्नाच्या आधी एक गोल होतं, की जी काही लाईफ इथून पुढची असेल लग्नानंतरची, तर एक क्वालिटी टाईम आणि एक छान लाईफ. तर असे आमचे 2 ड्रीम होते आणि याच्यासाठी आम्हाला माहिती आहे, की जॉब हा पर्याय नव्हता. कारण जॉब म्हणजे सकाळी 9:00ला जायचं, 10:00ला जायचं, मग 8:00ला यायचं. मग पूर्ण वेळ जॉबमध्ये, फॅमिलीला खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळे आमचं पहिल्यापासून ठरलं होतं, की जास्तीत जास्त टाईम जो असेल ना, तर तो एकत्र ॲज अ फॅमिली आपण सगळ्यांनी जो असेल तर तो स्पेंड करायचा आणि त्याच्यातून एक आपण छान काहीतरी काम जे असेल तर ते करूया. तेव्हा आमचं काही असं माझं अकॅडमी वगैरे जी असेल ना, तर ती काहीच तयार झाली नव्हती. काहीच असं काम म्हणजे चांगला इन्कमचं काहीच काम मी जे असेल ना, तर ते करत नव्हते. त्यांचा इन्कम होता, स्टेबल होता. पण माझं असं काही नव्हतं. तर त्यामुळे आमचं असं होतं आणि मोस्ट ऑफ द टाईम तसं त्यांचं कसं आहे कॉन्ट्रॅक्टचं काम असेल त्यामुळे सकाळी ते जायचे कामावरती, साईटवरती जायचे. काम चालू झालंय का तर ते चेक करायचे आणि तेही अगदी 11 वाजता जायचे. त्यामुळे निवांत सगळं आमचं घरातलं रुटीन. ते चेक करायचे. त्यानंतर दुपारी घरी यायचे, जेवायचे. निवांत दुपारनंतर मग संध्याकाळी पूर्ण काम बंद करायच्या वेळेला ते परत जायचे. म्हणजे मुलांना सांगून यायचे, की आजच्या दिवसामध्ये हे काम झालं पाहिजे. असं त्यांचं ते सगळं रुटीन जे असेल ना, तर ते असायचं किंवा असतं ॲज अ कॉन्ट्रॅक्टर. मग एक छान लाईफ आम्हाला होती किंवा आहे त्यांच्या अकॉर्डिंगली. तर माझं असं होतं, की कॉन्ट्रॅक्टर किंवा ओके. तर गेले 2-3 वर्ष तुम्हाला माहिती आहे, की माझी अकॅडमी जी असेल ना, तर ती खूप पॉवरफुल चालू आहे आणि ॲडमिशन्स खूप फास्ट होत आहेत. पण त्याच अकॉर्डिंगली मला सपोर्ट वगैरे जो असेल ना स्टुडंट्सना, तर तो पण द्यावा लागतो. लेक्चर रेकॉर्डिंग करावे लागतात. YouTubeसाठी कंटेंट क्रिएट करावा लागतो आणि माझी 3 छोटी-छोटी गोंडस अशी मुलं आहेत छोटी-छोटी आणि त्यामुळे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप इम्पोर्टंट आहे आणि त्यांची मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी मी, माझे मिस्टर किंवा माझी आई आम्ही तिघेच घेऊ शकतो. आमच्या तिघांच्या व्यतिरिक्त कोणी घेऊ शकत नाही. तर ज्यावेळी मम्मी येते, तर त्यावेळी नक्कीच मम्मी तिघा मुलांना घेऊन बसते. पण ज्यावेळी मम्मी नसते, तर त्यावेळी एकतर मला किंवा मग मिस्टरांना मुलांची जबाबदारी घ्यावी लागते आणि ती मी घेतोच आणि घ्यावीच पाहिजेल असं आहे. त्यामुळे आमचं मध्ये असं थोडंसं म्हणजे माझं चाललं होतं, की चांगली अकॅडमी चाललेली आहे, चांगली ग्रो होतीये. त्यामुळे तुमचं थोडंसं जे काही काम असेल तर ते कमी करा. कारण बॅलन्स करणं ठीक आहे. आता घरामध्ये 100% पैसे येतायत, तर 100च्या 100% एकाच माणसाने आणणं असं काही नेसेसरी
कंपल्सरी नाहीये किंवा मग 50-50% असलं पाहिजे असं पण काही नाहीये. रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली एखादी व्यक्ती 70% आणू शकते, एखादी व्यक्ती 30% आणू शकते, राइट? तर मग ती 70% कोणीही आणू शकतं. नवराही आणू शकतो किंवा बायकोही आणू शकते. तर इतक्या पुढच्या विचाराची मी आहे, पण ते नव्हते. तर त्यांचं असं होतं की ॲज अ मॅन ऑफ द फॅमिली सगळ्या गोष्टी त्यांनाच मॅनेज करायच्यात किंवा सगळ्या गोष्टी त्यांनीच केल्या पाहिजेत. जे काही टेन्शन, स्ट्रेस जे काही असेल, ई-एम-आयचं असेल, कारण जस्ट रिसेंटली आम्ही हे घर घेतलंय, गाडी घेतलीये, त्यामुळे ई-एम-आयज वगैरे भरपूर गोष्टी आहेतच. त्यामुळे जे काही होतं, तर ते ॲज अ मॅन ऑफ द फॅमिली तर त्या गोष्टी त्यांना हँडल करायच्या. पण माझं असं होतं की आता 2 कामं आहेत. तुम्हीच बघा 2 कामं आहेत. एक आहे तर ते थोडंसं कष्टाचं आहे, जे की ज्याच्यामध्ये काम म्हणजे पेंटिंगचं असेल, 2-3 मजले रंगवायचं वगैरे असं तसं असतं. आणि एक माझी अकॅडमी आहे, जी काही टेक्निकल स्किल आहे. मी घरातून इझिली कमी कष्टामध्ये, तर कष्ट तर लागते कमी कष्टामध्ये असं म्हणत नाही मी, पण थोडंसं कमी रिस्की वगैरे आहे, तर असं आहे. तर मी त्यांना खूप वेळा असं म्हणजे समजून सांगितलं, की थोडंसं आपण तुमचे जे काही कामं असतील थोडीशी कमी करूयात. अशी घ्या, की जस्ट तुम्ही फॅमिलीकडे जास्त लक्ष देऊ शकता आणि थोडंसं कामाकडे थोडंसं कमी लक्ष दिलं तर चालेल. सो दॅट मी सुद्धा छान पद्धतीने घरातून कामाकडे कॉन्सन्ट्रेट करेन. कारण इथे मी मुलांसोबत काम प्लस YouTube प्लस कंटेंट क्रिएशन, लेक्चर्स वगैरे या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकत नाही. तर त्यासाठी आमचं थोडंसं असं चाललं होतं. आणि कसं होतंय सांगते तुम्हाला. थोडंसं जे काही आमचे ड्रीम्स किंवा आमचे जे काही गोल्स असतील ना, तर ते एकच आहेत. कारण आम्ही दोघेही खूप मोठी स्वप्न बघणारे. म्हणजे घरी अगदी खिशामध्ये ₹1,00,000 आहेत ना, तरी पण आम्ही 1 करोडची स्वप्न बघतो. जे काही फ्रँकली असेल तर ते मी सांगतेय आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही कामही करतो. फक्त स्वप्न बघत नाही बरं का. त्या अकॉर्डिंगली आम्ही कामही करतो. कारण आम्ही आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे तर ते शून्यातून नाही, तर मायनसमधून केलंय. ठीक आहे. भरपूर जणांचा प्रवास शून्यापासून चालू असतो. पण आमचा प्रवास एक ॲज अ फॅमिली म्हणून मायनसमधून चालू झाला आणि भरपूर जे काही स्ट्रगल्स होते कारण लव्ह मॅरेज होतं आणि भरपूर गोष्टी झाल्या ज्या की मी कम्फर्टेबली तुमच्यासोबत YouTubeच्या माध्यमावरती शेअर नाही करू शकत. तर त्यामुळे भरपूर अशा गोष्टी आम्हाला मायनसमधून जे असतील ना, तर ते चालू कराव्या लागल्या. सपोर्ट जो असेल फॅमिलीचा जो काय मिळायला हवा होता ना, तर तो कुठेतरी नाही मिळाला. तर त्यामुळे भरपूर असे स्ट्रगलचे फेज आमच्या लाईफमध्ये आले ना, तर मला असं भरपूर वेळा वाटायचं की माझ्या करिअरला जास्त इम्पोर्टन्स दिला पाहिजे. कारण इकडे मला माझं पोटेन्शियल आहे, की मी जास्त इन्कम जनरेट करू शकते, मी जास्त ग्रोथ करू शकते. आणि ह्या गोष्टी मी बऱ्याच वेळेला त्यांना खूप छान पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करायचे अजूनही करते, की आपण असं करूयात, मग माझी अकॅडमी अशी होईल, मग असं होईल, तसं होईल. तर अशी भरपूर स्वप्न जी असेल ना, तर ती मी त्यांना सांगत असते. आणि येस, फक्त स्वप्न नाही, तर मी फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज पण खूप उचलते. ठीक आहे. जसं की ई-एम-आयजमध्ये असेल, तर मी कधी-कधी म्हणजे माझं कसं आहे, की जितकं मला करता येईल, ठीक आहे. मग मी असा विचार करत नाही, की मी इतकंच का करू किंवा मी तितकंच का करू. 100% मीच करावं असं माझी एक ड्रीम आहे. माझं एक म्हणजे माझ्या फॅमिलीसाठी असेल. तर आहे माझं. का आहे ते मला नाही माहिती, पण आहे माझं. तर ते मीच करावं आणि मग मला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं का पूर्ण ई-एम-आय मी भरला ना, तर एक सॅटिस्फॅक्शन मला मिळतं. पण ते मग त्यांना पण त्यांचं पण सेम तसं आहे, की त्यांना कधी सॅटिस्फॅक्शन मिळतं, की तेव्हा जेव्हा ते अर्न करतात, जेव्हा त्यांचे पैसे असतात, तर त्यावेळी त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं. असं दोघांचं पण थोडंसं अपोझिट आहे. पण येस, आम्ही त्या सिच्युएशन्समधून सुद्धा थोडंसं मॅनेज करत पुढे-पुढे येतो. म्हणजे कधी ते जातात सकाळी बाहेर, त्यांचं कामाचं वगैरे रुटीन सगळं लावतात. त्यानंतर दुपारी येतात. मग दुपारी मी माझं काम करायला लगेच जाते वरती. स्टुडिओ रूम तुम्हाला माहिती आहे तिथे आहे. मग तिथे जाते, काम करते. दुपारचे लेक्चर्स वगैरे असतील, तर ते घेते. मग लेक्चर वगैरे झालं, की मुलांना झोपवायची पुन्हा रिस्पॉन्सिबिलिटी माझीच असते, कारण ते नाही झोपवू शकत. त्यामुळे मग त्यांना झोपवते. मग असं थोडंसं, थोडं तू कर, थोडं मी कर. थोडं तू तुझं काम कर, थोडं तू माझं काम कर. पण ॲट द एंड ऑफ द डे जे काही आपण करतोय ते ॲज अ फॅमिली करतोय. तर ही फीलिंग कधी-कधी लॉस्ट होते. ठीक आहे. मी फ्रँकली सांगते, कधी-कधी फीलिंग जी काही आहे ना, तर ती लॉस्ट होते. म्हणजे थोडंसं मेल इगो ठीक आहे, त्यांचा जो असेल तर तो येतो, की नाही तू करतेस तर मला पण करायचं ठीक आहे, म्हणजे मी पण करतो असं थोडंसं कुठेतरी येतंय आणि त्यामुळे कुठेतरी आर्ग्युमेंट्स किंवा डिस्प्यूट्स किंवा मग असं मिसप्लॅनिंग होतंय सगळं, की ठरवलेलं असतं, की बाबा आज हे करायचंय. मला दिवसातला एवढा वेळ हवाय. मग त्यांचं असं असतं, की माझं काम आहे, इम्पोर्टंट आहे माझं पण काम. मग ते सोडून मी कसं येणार आणि मग तुझं काम करणार किंवा भरपूर वेळेला असं पण होतं, की तू तुझ्याच कामाला जास्त प्रायोरिटी देतेस आणि त्यामुळे मला माझी कामं करायला जे असेल तर ते वेळ मिळत नाही, असं त्यांचं असते. आणि माझं असं असतं, की तुम्ही तुमच्या कामाला जास्त प्रायोरिटी देताय आणि मला जे काही प्रायोरिटी म्हणजे माझ्या कामासाठी जे काही वेळ असेल ना, तर तो तुम्ही मला देत नाहीये. तर अशा भरपूर गोष्टी त्यांच्या साइडने पण असतात. पण कुठेतरी चिडतो, भांडतो, रुसतो.
पण ॲज अ फॅमिली ॲट द एंड ऑफ द डे सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित बॅलन्स करण्याचा प्रयत्न जो असेल ना, तर तो नेहमीच करत असतो. कारण आम्हाला माहिती आहे, की जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर एकत्र, ठीक आहे. जसं की हसबंड अँड वाईफ गाडीचे 2 चाकं असतात आणि दोन्ही चाकं रस्त्यावरती स्टेबल असणं, व्यवस्थित असणं आणि त्याच स्पीडने जाणं खूप इम्पॉर्टंट आहे, राइट? त्यामुळे जर पुढे जायचं असेल, तर मग वेगवेगळ्या डायरेक्शन्सला नाही जाऊन चालणार. जिकडे आपल्याला जायचंय तर तिकडे एकत्र जाऊयात. आणि त्यामध्ये आमचं कसं आहे, थोडेसे विचार वेगळे आहेत किंवा आमची थोडीशी काम करण्याची जी काही पद्धत असेल ना, तर ती वेगळी आहे. वेगळी इन द सेन्स पूर्ण अपोझिट आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण अपोझिट आहे. म्हणजे ते प्रॉपर गावातला वातावरण पूर्ण गावाकडचं म्हणजे आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो, तर पूर्ण प्रॉपर चिल आउट वगैरे अशा टाईपमध्ये आणि मी कंप्लीटली करियर फोकस्ड आहे. म्हणजे माझं हे मला झालंच पाहिजे आज, हे मला करायचंच आहे आणि असे माझे गोल्स वगैरे सगळे असे वाढत चाललेत आता हळू-हळू. त्यामुळे थोडंसं कुठेतरी बॅलन्स करायला प्रॉब्लेम असं नाही म्हणत मी, पण कुठेतरी यस थोडंसं आम्ही स्ट्रगल करतो एकमेकांचे विचार अडॅप्ट करायला, फ्लेक्सिबली तसं मग ग्रो करायला. कारण ॲट द एंड ऑफ द डे वी बोथ लव्ह ईच अदर. एकमेकांवरचं प्रेम असेल, तर ते कुठेतरी आपल्याला पुढे नेण्यासाठी संसाराचा जो काही आपला गाडा आहे, तर तो पुढे नेण्यासाठी आपल्याला मदत करत असतं आणि एकमेकांचे विचार जे काही असतील, तर ते आपण रिस्पेक्ट जो असेल, तर तो केला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, की म्हणजे माझं एखादं काम होत नाही, मग माझी चिडचिड होते. मग थोड्या वेळाने मग मलाच वाईट वाटतं, की मी उगाच बोलले किंवा मी बोलायला नको होतं. मग सेम त्यांच्या केसमध्ये पण. त्यांची सुद्धा त्यांचं जर काम नाही झालं किंवा बाहेर नाही जाता आलं मुलांमुळे, माझ्या क्लासमुळे वगैरे, मग त्यांची चिडचिड होते. मग ते माझ्यावरती बोलतात. मग परत थोड्या वेळाने रिअलाईज होतं, की नको बोलायला होतं आणि मग असं आमच्या लक्षातच राहत नाही, की आता थोड्या वेळापुरती पूर्वी भांडण झालं होतं, मग बोलायचं नाही वगैरे असं काहीच नाही. मग ऑटोमॅटिकली जशा गोष्टी चालल्या तशा होतात आणि आमची 3 छोटी-छोटी गोंडस मुलं आहेत, जी की आमच्यामधलं जे काही प्रेम असेल ना, तर ते अजून जास्त ग्रो करण्यामध्ये आम्हाला हे करतात, मदत करतात किंवा मोटिव्हेट करतात लाईफमध्ये आम्हाला पुढे जाण्यासाठी, काम करण्यासाठी मोटिव्हेट करतात. कारण 3 मुलं आहेत, त्यांचं फ्युचर, त्यांचं एज्युकेशन या सगळ्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत ना, तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना देण्याचा जो काही प्रयत्न असेल, तर तो आम्ही नेहमीच करणार आहोत आणि तेच कुठेतरी आम्हाला मोटिव्हेट करतं ॲज अ फॅमिली जी असेल, तर ते ग्रो करायला. तर माझ्या कॅमेराची बॅटरी लो होतीये, त्यामुळे पुढचा पार्ट जो काही असेल ना, तर तो मी नेक्स्टमध्ये कंटिन्यू करेन. नेक्स्ट पार्ट येईल याचा. हा पार्ट 1, पार्ट 2 येईल, जो की उद्या येईल. त्याच्यामध्ये मी इन डिटेल तुम्हाला अजून काय-काय गोष्टी कशा पद्धतीने आम्ही मॅनेज करतो, तर त्या इन डिटेलमध्ये सांगणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे काही अजून प्रश्न आहेत, तर ते मला कमेंट करून सांगा. सो दॅट मी तेच प्रश्न पार्ट 2 मध्ये जे असेल ना, तर ते घेईन. नक्कीच कुठलेही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. ॲज अ मोटिव्हेशन जर माझी स्ट्रगल स्टोरी तुम्हाला तुमचं फॅमिली ग्रो करण्यामध्ये किंवा छान फॅमिली किंवा करियर दोन्ही एकत्र बॅलन्स करण्यामध्ये जर मदत करत असेल तर नक्कीच बेनिफिशियल आहे. आणि ॲज अ जर आता तुम्ही मैत्रीण माझी एखादी व्हिडिओ बघत असाल ना, तर नक्कीच तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत ही व्हिडिओ बघा किंवा तुमच्या पार्टनरला ही व्हिडिओ जे असेल तर ते शेअर करा. तर जे कोण माझे दादा लोकं ही माझी व्हिडिओ बघतायत, तर नक्कीच माझ्या वहिनीला ही व्हिडिओ पाठवा. कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे, की 2 वेगवेगळ्या विचारांचे म्हणजे म्हणतात ना, की काही लोकांचे 36च्या 36 गुण वेगवेगळे असतात. पण ॲज अ फॅमिली ते एकत्र आलेले असतात. लव्ह असतंय, प्रेम असतंय, एकमेकांवरचा ट्रस्ट असतोय आणि त्यामुळे नक्कीच ॲज अ फॅमिली ग्रो करायला, प्रेम वाढवायला किंवा करियर वाईज ग्रो करायला, फायनान्शियली ग्रो करायला हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल राहील आणि मोटिव्हेट सुद्धा नक्कीच करेल. कारण एकमेकांचे विचार जरी वेगवेगळे असले ना, तरी रिस्पेक्ट करणं, तितकी प्रायव्हसी देणं खूप जास्त इम्पोर्टंट आहे. आता प्रायव्हसीवरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली, जी की मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगेनच. की कोणते प्रॉब्लेम्स मी फेस करते किंवा ते फेस करतात, तर नक्कीच इन डिटेल थोडंसं प्रॉब्लेम्सबद्दल नेक्स्ट पार्टमध्ये आपण नक्की बोलूया. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती असेच स्पेशली महिलांसाठी वेगवेगळ्या करियर ऑप्शन्स किंवा वर्क लाईफ बॅलन्स कशी करायची, फॅमिली बॅलन्स कशी करायची, तर या विषयांवरचे व्हिडिओज मी बनवत असते आणि ते नक्कीच तुम्हाला मोटिव्हेट करत असतील. कमेंट करून नक्कीच सांगा, की पुढच्या व्हिडिओमध्ये कोणते-कोणते टॉपिक्स तुम्हाला किंवा कोणते-कोणते विषय तुम्हाला माझ्याकडून जे काही असतील तर ते ऐकायला आवडतील. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. त्याच्यामुळे ते मला 10 वेळा उठवलेली बरं आहे. उठवलंच बाबांना.